श्री गोपालकृष्ण आषाढी शुक्ल देवशयनी एकादशी महात्म्य। भगवान श्रीकृष्णांना वंदन करून युधिष्ठिर आषाढ शुक्ल एकादशीचे महात्म्य विचारतात। श्रीकृष्ण म्हणतात, राजा, पूर्वी ब्रह्मदेवांनी नारदाला जे महात्म्य सांगितले तेच मी तुला सांगतो। या एकादशीची देवता ऋषिकेश व भगवान या दिवशी शयन करतात, म्हणून या एकादशीला शयनी असे म्हणतात। माधांता या नावाचा राजा पूर्वी होऊन गेला। तो महान विष्णुभक्त असून पुत्रवत प्रजापालन करणारा होता। राज्य भरभराटीत असताना एकदा 3 वर्षे पर्जन्यवृष्टी झालीच नाही। सर्व प्रजा हवालदिल झाली। राजाला मोठा प्रश्न पडला। सर्व प्रजाजनांना आश्वासन देऊन अनावृष्टीचे कारण शोधण्याकरिता राजा त्रिकालज्ञ ऋषींना भेटला। त्यामध्ये अंगिरा नामक ऋषींनी कारण निवेदन केले। ऋषी म्हणतात, राजा, हे कृतयुग आहे। या युगामध्ये थोडाही अधर्म झाला तरी त्याचे दुःखद फल सर्वांना भोगावे लागते। तुझ्या राज्यामध्ये कोणी क्षुद्र स्वधर्म सोडून तपस्या करीत आहे, त्यामुळेच ही आपत्ती प्राप्त झाली आहे। तरी त्याचा तू वध कर। राजा म्हणतो, हिंसा म्हणजे पापच, तेव्हा याहून दुसरे काही व्रत, देवराधन असे काही सांगा, ते मी आनंदाने करीन। ऋषी म्हणतात, राजा, तर मग सर्व प्रजाजनांसह तू आषाढी शुक्ल एकादशीचे विधिपूर्वक आचरण कर, म्हणजे सुवृष्टी होऊन सर्वत्र समृद्धी होईल। ऋषींना वंदन करून राजा आपल्या नगरीला आला व सर्व प्रजाजनांसह एकादशीचे त्याने उत्साहाने व्रताचरण केले। भगवंताच्या कृपाप्रसादाने विपुल पर्जन्य पडला व सर्वत्र सुबत्ता झाली। याकरिता सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी या एकादशीचे व्रताचरण करावे। याच दिवशी शयनव्रत करतात। भगवंताला उत्तम शय्येवर झोपून भगवंताचे सन्निध चातुर्मास्य नियमांचा संकल्प करावा। नियम अनेक प्रकारचे आहेत। नित्य देवदर्शन, स्नान, दान, भगवंताचे सन्निध रंगवली काढणे, उपवास, एकभुक्त, नक्त, धारणा पारणा, तिथीपालन, तुळशी समर्पण, पुराण श्रवण, विप्रपूजा, गोग्रास, अश्वत्थ सेवा यापैकी एक अथवा शक्य असतील ते नियम धारण करावे। मात्र नियमात अंतर पडू न देण्याची खबरदारी घ्यावी। चातुर्मास्य नियम चालवून शेवटी सांगता करावी। सांगतेशिवाय व्रताचे यथोक्त फल मिळत नाही। चातुर्मास्यामध्ये नियमांचे परिपालन जो करील त्याला दुर्गती प्राप्त होणार नाही। भगवान झोपी गेल्यानंतर 4 महिने कोणता तरी नियम धारण करून काळ घालविला असता भगवत कृपा होऊन ऐहिक व परलौकिक सुख प्राप्त होईल। तुळशीचे रोप लावावे, त्याचे जतन करावे। त्यावर आलेल्या मंजिरांनी भगवंताची पूजा घडली असता भगवंताचा अनुग्रह लाभून अभ्युदय व निश्रेयस साधून होईल। महात्म्य श्रवणानेही सकल पापवृत्ती होऊन ऐश्वर्य लाभेल। शयनी एकादशी महात्म्य संपूर्ण।